फायनली आता सेकंड ट्रेक चालू केलाय. इथं काहीच नाही, इथं फक्त एक तुम्हाला स्टॉप आहे की तुम्ही एवढ्या लांब आलायत त्यामुळे इथं स्टॉप आहे. तर इथून वरती मेन चालू होतं. हे टोटल एक 300 मीटरचा राऊंड आहे केव्हचा. तो पाहूया. गाइस आपण फायनली पोहोचलोय. आणि हा तो व्ह्यू आहे. ही आहे गाना केव्स. गाना केव्स. हा या ना. एक मिनिट हा साईडला रे तुम्ही. तुमचं काय इग्नोर करा काहीच. इग्नोर करा काय या मूर्ख. काही असे भेटतात आपल्याला नॉनसेन्स, सेन्सलेस. Instruction to devotees. Max noise. There are honeybees. Don't make noise. Don't ride on stone. Don't throw plastic bottles everywhere. Save the environment. सगळ्यांना सिंगी समजायला नॉईज करायचं नाही. येस. शांततेत आलेत कोण झोपले? आणि वीज शांततेत आलेत तर बघून जायचं फक्त. They are trying to make reel. बघू शकता गाइस तुम्ही केव्स. व्हॉट अ वंडरफुल एक्सपिरियन्स. वाह, ही मेन केव्ह आहे. आल्यासारखी फायदा झालेला आहे. येस. क्वालिटी तुम्ही मेट टाकली खाली. हो यस यस. त्यामुळे चप्पलला गाडा लावल्या. एवढी सुविधा आहे इथं. मस्त. तुम्ही माझं ओपिनियन आहे, विजिट करा एकदा. आहे थोडा ताण, 1 तास. काय लावलंय पाहू शकतास तुम्ही. आम्हाला इथे डोंगरात एक फुल सापडलेलं आहे, सनफ्लॉवर्स. ओके. ही केव्ह पूर्ण म्हणजे जे आपण बाहेरनं पाहिलं ना ते आतमध्ये असं दिसतं एकदम. प्रॉपर केव्ह. हमारा ले सकता है क्या ऐसा अभी? ए उनके बगना देखना यार भाई. पूर्ण केव्ह आहे. मला वाटलं होतं की आतमध्ये मंदिर वगैरे आहे का, पण मंदिर वगैरे नाही आहे. मंदिर नाही दिसलं. हा पण ही केव्ज आहेत. आता काय माहिती पुढं आहे का काय. हे फक्त जो बाहेरनं असं दगडाभागचा भाग दिसतोय त्याच्या आतून रस्ता आहे जाण्यासाठी. पांड्याकडे इथे एकदम छोटी पायवाट आहे, एकच माणूस बसू शकतो असं. त्यामुळे थोडा टाइम लागतो. एकदम पाहण्यासारखं आहे. सेम म्हणजे मला बॉईजचा फील आहे. पूर्ण वरती 2-3 दगड गुंतलेले आहेत. तुम्ही विचार करा हे जर खाली आले तर काय होईल. प्रॉपर फक्त एकच माणूस बसेल एवढीच जागा आहे जाण्यासाठी. किती डार्क रिअलिटी आहे ते बाकीच्या व्हिडिओमध्ये दाखवत नाही, पण मी दाखवतोय. इथं गर्दी बघू शकता किती आहे. व्ह्यू भारी आहे. फोटो काढण्यासाठी गर्दी आहे. इथलं व्ह्यू बघा काय दिसतं. एक जीडी इकडूनच आहे ना. व्ह्यू भारी आहे बरं का, पण आपल्याला त्याला आपली पर्सनल एनर्जी टाकावं लागते तेव्हाच हा व्ह्यू दिसतोय. पक्का माज मोडून इथे यावं लागतं. 2 किलोमीटर 2-2.5 किलोमीटर गाडी खाली लावून. लिहिले ओरडू नका, कालवा करू नका. त्यांच्या गाडीत जेव्हा माश्या शिरत्यात तेव्हा त्यांना गाईज इग्नोर करा. हे असे नॉनसेन्स आहे करू नका. व्ह्यू भारी आहे.
भाऊ गेलाय पुढं. काय कशाच टेम्पल अजून इथं काम चालू आहे. हे टेम्पल आत्ता ह्यांनी बांधतात इथे इथले. तर आता आपण ह्याच्या पायथ्याला आलोय. काम चालू आहे मस्त एकदम. अजून काय कशाचं टेम्पल आहे काय तर उल्लेख नाही आहे. मूर्ती आहे कृष्णाची. काम चालू आहे आणि इथून असा रोड तो तिथे एंड होता जाऊन आपण तिथे मागाशी होतो. आणि हे मधमाशांचं पोळ आहेत. गाईस तुम्ही बघू शकता ॲट द एंड आपण पोचलो इथं.